नमस्कार मंडळी, मी आहे मस्टर्ड रायडर आणि या चॅनलवर तुमचं परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आता वाजलेत रात्रीचे 9:30। तारीख आहे 17 डिसेंबर आणि मी तुम्हाला उद्याचं पॅकिंग दाखवतो। सो हे आहे आपलं उद्याचं पॅकिंग। उद्या आहे 18 तारीख आणि उद्या आपण निघणार आहोत तापोळा राईडसाठी। ही आहे आपली टँक बॅग। ही आपण बंजी रोप्स आणि स्ट्रॅप्सनी ॲज अ सॅडल बॅग म्हणून बांधणार आहोत। जॅकेट घेतलंय, पॅन्ट्स घेतलेत, लागलं तर थंडी असेल तर थर्मल लायनर घेतलंय आणि पॅन्टसाठी थर्मल लायनर नाही घेतलंय। आपली छोटीशी बॅग घेतली आहे, त्याच्यात जाईल हायड्रेशन पॅक, हेल्मेट आहे, ग्लोव्ज आहेत। हेल्मेटला जाईल गोप्रो जो आत्ता जस्ट मी चार्ज केला आहे आणि ह्याच्यात आपल्या सगळ्या चार्जिंगच्या वायर्स आणि सगळं घेतलं आहे। ह्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवला ब्लॉग करता करता, म्हणजे मला पण लक्षात राहील की तिकडून निघताना काय काय चेक करायचं आहे। सो येस, आपण भेटूया उद्या सकाळी 18 तारखेला। वाजले आहेत 5:30 आणि हा ओंकार हा पण आपल्यावर आहे। सो आता वाजले आहेत सकाळचे 5:30। आपण ह्या प्रकारे लगेज बांधलं आहे बंजी कॉर्ड्स आणि स्ट्रॅप्सनी। रात्रभर काही झोप आली नाही राईडच्या एक्साइटमेंटमुळे। आपण आता ऑल सेट आहोत। लेट्स हॉप ऑन टू दी मोटरसायकल। जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया। चलो लेट्स गो। आपण अक्षय, अंश आणि तल्वी यांना कळंबोली मॅकडॉनल्ड्सच्या इकडे भेटणार आहोत। सो तिकडे जाऊन भेटू आणि मग पुढचा व्लॉग स्टार्ट करू। चलो। सो आता परफेक्टली वाजले आहेत 6। आपण पोचलो आहे कळंबोली मॅकडॉनल्ड्सला आणि अक्षय, अंश आणि तलविंदर पुढच्या HP पेट्रोल पंपावर पोचलेले आहेत। घरापासून आपण 30 किलोमीटर्स कवर केलेले आहेत। हा आहे आपला युज्युअल एक्सप्रेस हायवे। आपण जाणार आहोत ओल्ड हायवेवरनं, ओल्ड मुंबई पुणे हायवेवरनं। पुण्यावरनं सरळ मुंबई बँगलोर हायवे करत मग नंतर वाईच्या इकडे आपण टर्न घेऊ। बराच वेळ आहे त्याला अजून। ची बाईक दिसते मला, 80 आहे का? नाही, 80 बाईक नाही आहे ही। ओके, गुड मॉर्निंग। क्या बोलते हैं? चल अक्की। 6:15 वाजलेत। आपण आहोत कळंबोलीच्या HP पेट्रोल पंपवर आणि आता आपण निघतोय। या लोकांना सगळ्यांना भेटलोय, तलविंदर, अक्षय, ओंकार आणि अंश। लेट्स गो। आत्ता आपली खरी राईड सुरू झालेली आहे। अजूनही अंधारच आहे एनिवेज, कारण थंडीचे दिवस आहेत। पण ॲक्च्युली आज बघायला गेलं तर थंडी थोडी कमी आहे। सकाळी निघताना 23 डिग्री दाखवत होतं मुंबईचं टेम्परेचर। आता थोडं थंड वाटतं आहे पनवेलच्या साईडला। आपण एकदा सिटी सोडली ना आणि मुंबई बँगलोर हायवेला लागलो, म्हणजे ओल्ड मुंबई बँगलोर हायवे, ऑफकोर्स ओल्ड मुंबई पुणे हायवेला लागलो की मग आपल्याला मस्त क्लायमेट लागेल। ऑलमोस्ट 1 वर्षानंतर आम्ही एकत्र अशी लॉंग राईड करतो आहे। वाजले आहेत 6:45। आपलं घड्याळ थोडंसं पुढे आहे बाईकचं। सो आता मस्तपैकी उजाडलं आहे, क्लायमेट एकदम सुंदर झालं आहे, एकदम सुंदर। आणि आता उजाडलेला असताना मी इंट्रोड्यूस करून देतो। आधी अंधार होता, सो कोणाला दिसलं नसेल। आणि हा आहे अक्षय ऑन दी डॉमिनार 400। त्याच्या पुढे आहे ओंकार ऑन दी R15। त्याच्या पुढे आहे तलविंदर ऑन दी डॉमिनार 400 वन्स अगेन। आणि त्याच्या पुढे आहे अंश क्लासिक 350। खूप भारी वाटतंय राईड करताना, खूपच भारी वाटतंय। बरेच दिवसांनी अशी लॉंग राईड होती आहे सगळ्यांसोबत। आज अचानक सकाळी बघितलं उठून तर थंडी वाटत पण नव्हती आणि 23 डिग्री दाखवत होतं टेम्परेचर। आणि 23 डिग्री मी बोललो अरे यार, थर्मल लायनर वगैरे सगळं घेतलं आहे पण थंडी नाही आहे। थर्मल लायनर काढून ठेवला मी बॅगेत, जॅकेट घातलं आहे। पण नंतर आता पनवेल सोडल्यानंतर बऱ्यापैकी क्लायमेट प्लेझंट आणि मस्त थंड व्हायला लागलं आहे। होपफुली असंच राहून दे क्लायमेट। बेटर दी क्लायमेट, मोर दी फन। आणि अशा क्लायमेटमध्ये एक्झॉस्ट व्हायला पण नाही होत, म्हणजे खूप कमी एक्झॉस्ट व्हायला होतं।
फायनली खंडाळा घाट सुरू झालेला आहे. मस्त उजाडलेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त क्लायमेट आहे आणि काय दिसतंय, वा. असे रोड्स असतील तर किती छान डिस्टन्स कव्हर होतं. ब्यूटीफुल, ब्यूटीफुल. मोर ट्विस्टीज. नथिंग न्यू. इकडे थांबून फोटो काढणं असं. आता आपण लोणावळा सोडलेला आहे. जेव्हा असं मस्त थंड क्लायमेट असतं ना तेव्हा राईड करायची मजा काही वेगळीच आहे बाई. थँक्स टू दी रायडिंग गिअर्स. वन ऑफ दी अनदर बेनिफिट की थंडी कमी बसते. ओ माय गॉड, लुक ॲट दॅट व्ह्यू. ट्रक आला मध्ये आणि आपला व्ह्यू गेला. फोटो निकालने के लिए रुके उन लोग. मस्त. अरे रोड मस्त, एकदम स्मूथ था. असा आहे अप्रतिम व्ह्यू. आणि जसं जसं आम्ही पुण्याच्या जवळ येतोय तशी तशी थंडी वाढत चालली आहे. लोणावळ्याच्या आधी काहीच वाटत नव्हती. जसं मी आधी बोललो की काय यार 23 डिग्री सेल्सिअस आहे सकाळी सकाळी बघितलं. आणि आता बऱ्यापैकी थंडी वाजते. आणि असं मला वाटतं की का मी विंटर लायनर काढून ठेवलं असेल. घातलं असतं तर बऱ्यापैकी कम्फर्ट असतात. बट एनिवेज वी आर स्टील एन्जॉईंग. आता हे आपलं छोटासा घाट आहे एक तळेगावच्या आधीचा. एक छोटासा हा कामशेतचा घाट म्हणतात कदाचित त्याला. हार्डली 2-3 टर्न्स आहेत. एक छोटीशी अशी टेकडीच आहे. लुक ॲट दिस, सो फ्रिकिंग ऑसम. अप्रतिम, अप्रतिम. ही जी मजा आहे ना राईड करण्याची, एन्जॉय करत करत जातो आपण, ती काही औरच आहे. गाडीमध्ये कितीही म्हटलं तरी ही मजा येत नाही भाऊ. आता आपण टर्न घेतलाय टुवर्ड्स मुंबई बँगलोर हायवे. पुण्याच्या आतमधून नाही जाणार आहोत ऑफकोर्स. पुण्याच्या बाहेरूनच जाणार आहोत. अराउंड ती पुणे. आणि आपण पुण्याच्या खूपच जवळ पोचलेलो आहोत. वाजले आहेत सकाळचे 8 आणि बऱ्यापैकी थंडी वाजते. मला बोलताना पण तुम्हाला जाणवत असेल की थंडी वाजते बोलताना पण. क्रॉस केलं आहे आपण, पुणे क्रॉस केलेलं आहे. आणि आता आपला फर्स्ट प्रॉपर ब्रेकफास्ट ब्रेक साठी आपण थांबणार आहोत. वाजले आहेत 8:30. सो घर सोडल्यापासून आपण कवर केलेले आहेत 160 किलोमीटर्स. 8:30 वाजलेत. सो गाड्या इथे लावलेल्या आहेत. आपण ब्रेकफास्ट ब्रेकला थांबलो होतो. हे लोक अजून खात आहेत. गोप्रो चार्जिंगला लावला आहे. गिटअपनी व्लॉग करतो आहे. आणि आता अजून 190 किलोमीटर्स बाकी आहेत आपल्या डेस्टिनेशनला पोचायला आपल्याला. वाजले आहेत 8:30 सकाळचे. वाजले आहेत 9:30. 1 तासाचा मोठासा ब्रेक झालेला आहे, ब्रेकफास्ट ब्रेक. तो हेच होतं इशू की आपण थांबल्यावर लवकर काय आपल्याला आटपता येत नाही, वेळ तर जातोच. सो आता आपण पुणे क्रॉस केलं आहे. डायरेक्टली आता आपण कात्रजला लागू. कात्रज टनेल क्रॉस करू. तो अशा प्रकारे आपला ब्रेकफास्ट झालेला आहे, पोटोवा झालेला आहे, पोट भरलेलं आहे. आणि वी आर नाव मूविंग अहेड. वी हॅव क्रॉस्ड 160 किलोमीटर्स फ्रॉम होम. घरापासून 160 किलोमीटर झालेले आहेत. अजून 190 ते 200 किलोमीटर बाकी आहेत. हे आहे आपलं कात्रज टनेल. 1458 मीटर्स हे कात्रज टनेल सुरू होते.
हा आता सुरू झाला आहे आपला खंबाटकी घाट. आता डाउनहिल पार्ट स्टार्ट होईल. हियर वी गो. ही होती आपली थोडीशी मजा खंबाटकी घाटामध्ये. आणि ट्विस्ट इज हॅव कम टू एन एंड. आता स्ट्रेट रोड असणार आहे वाईपर्यंत. हा आता आपला मुंबई बँगलोर हायवे आपण सोडला आहे. आता खाली टर्न मारला आहे महाबळेश्वरसाठी. हियर वी कम. हा घेतला आहे आपण टर्न. ये ना वाई वाला टर्न है. अभी आगे जाके लेफ्ट रहेगा फिर से. आता पूर्ण आपल्याला सिंगल लेन रोड लागणार आहे. ऑनकमिंग ट्रॅफिक पण असणार आहे आणि पूर्ण आपल्याला सगळीकडे उसाचे मळे लागणार आहेत. ओव्हरटेकिंग करताना बघूनच करायला लागणार आहे. हे बघा काय सुंदर आहे यार. सगळीकडे उसाचे मळे दिसणार आहेत आपल्याला. मॅप्रोचं आता आपल्याला हे लागेल, आउटलेट लागेल. वाईचं मॅप्रोचं आउटलेट लागेल. केंजळगड, रायरेश्वर फोर्ट हे सगळे त्या साईडला आहेत. म्हणजे जस्ट आपण महाबळेश्वरला कदाचित टच करू आणि मग लेफ्ट साईडला वरती चढू परत तापोळ्यासाठी. हा आहे तो महाबळेश्वरचा घाट आहे गेस. या घाटाची स्पेशालिटी म्हणजे अशी टोटल हेअरपिन बँड्स वगैरे तुम्हाला नाही मिळणार. अशा सापोळ्यासारख्या टर्न्स आहेत सगळे. आणि जस्ट मॅप्रो गार्डन पाठी गेलं, जे प्रॉपर मॅप्रो गार्डन. मगाशी आपण वाईला जे बघितलं ते मॅप्रोचं आउटलेट होतं. मॅप्रो गार्डन आत्ता पाठी गेलं. जॉस्टेल वगैरे जर तुम्हाला माहीत असेल, पंचगणीचं जॉस्टेल, ते सगळं आत्ता आपण पाठी टाकलं आहे. तर आपण टुवर्ड्स महाबळेश्वर जातो आहे आणि मग तिकडून आपल्याला एक लेफ्ट टर्न आहे तापोळ्यासाठी. तर आपण पोचलो आहे महाबळेश्वरच्या खूपच जवळ. आणि आता तिकडून एक हार्डली 20 किलोमीटर असेल तापोळा. येस, तापोळा इज 27. इकडून लेफ्ट टर्न घेतला आहे आपण. 3 डॉमिनार एका लाईनीत. स्वतःची बाईक म्हणजे आपल्याच मॉडेल, आपलं मॉडेल, एकदम आपलं मॉडेल बघायला किती छान वाटतं असं जाताना. एक वेगळीच फिलिंग. ब्लॅक आणि रेड डॉमिनार 400. एकदम छोटासा रस्ता आहे असा बॅक रोडसारखा, पण एकदम सुंदर आहे. दोन्ही साईडला फॉरेस्ट टाईप रोड आहे. दोन्ही साईडला एकदम दाट झाडी आहेत. फुल एकदम झाडामध्ये गेल्यावर असं वाटतं की टनेलच्या आतमध्ये गेले, झाडांनी बनवलेलं टनेल. सो फायनली वाजले आहेत 1 आणि आपण आपल्या डेस्टिनेशनवर, फायनल डेस्टिनेशनवर पोचलेलो आहोत. आता आपण आलोय वरती रूममध्ये. आपल्या बाईक्स लाईन्ड अप आहेत तिकडे. पब्लिक आहे आणि कुठे कुठे कोण झोपणार आहे. इथे पण GoPro 8 आहे. कॅमेरा आहे. या प्रकारे आपला व्लॉग 1 एंड होतोय. अलग बनाएगा बहुत बन जाएगा रे नहीं तो. आता आपला व्लॉग पार्ट 1 एंड होतोय आणि व्लॉग पार्ट 1 मध्ये आपण मुंबई ते तापोळा ट्रॅव्हल केलं. आणि आता व्लॉग 2 मध्ये आपण इकडे फिरू, महाबळेश्वर एक्सप्लोअर करू, त्याचं शूटिंग असेल. सो होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर डू हिट द लाईक बटन, डू सबस्क्राईब टू द चॅनल आणि डू हिट द नोटिफिकेशन आयकन so that
तुम्हाला कळेल की मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो ते. आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन राईड सेफ अँड ड्राईव्ह सेफ.